नमस्कार, सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज 12 सूर्यनमस्कार जो योगासनांचा आत्मा आहे असं मी म्हणेन, कसे घालायचे ते मी सांगणार आहे. 12 सूर्यनमस्कार. आता 12 सूर्यनमस्कार घालत असताना फक्त सूर्यनमस्कार घालायचे नाहीत, तर आपलं जे तोंड आहे, आपलं जे शरीर आहे, शरीराचा पुढचा भाग पूर्वेकडे असायला हवा, कारण सूर्योदय पूर्वेकडून होतो. आणि आपली ही प्रार्थना सूर्यासाठी आहे. जी सूर्याची एनर्जी आहे, सूर्य कधीच न थांबता, कधीच न थकता आपलं काम परोपकारिकतेने नियमितपणे करत असतो. तर ती ताकद आपल्यामध्ये यावी, ती एनर्जी आपल्यामध्ये यावी आणि आपण पूर्ण दिवसभर सूर्याच्या एनर्जीनं दिवस घालवावा, ही एक प्रार्थना आपल्याला सूर्याकडून करायची आहे सूर्यनमस्कार घालत असताना. दुसरी गोष्ट, सूर्यनमस्कारासाठी 12 सूर्याची नावं आहेत. तर त्या सूर्यांची नावं, 12 सूर्यांची नावं आपल्याला उच्चारायची आहेत आणि त्यानंतर सूर्यनमस्कार करायचे आहेत. ठीक आहे. तर उच्चारण कशी करते ते तुम्हाला पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर मी हे सूर्यनमस्काराचे जे पोजेस आहेत ते कशा पद्धतीने करते ते आपल्याला पाहायचं आहे. तर चला सुरुवात करूयात. ओके, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. दिसणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी मॅट व्यवस्थित करते. ठीक आहे, हे ठीक आहे. चला, 12 सूर्यनमस्कारासाठी 7 मिनटं पुरेसी आहेत आपल्याला. ठीक आहे. ओम ह्रां मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. तुम्ही ही जी पोश्चर आहे ती एकतर तुम्ही अशी करायची आहे. आता मला सवय झालेली आहे या पोश्चरची, तर तुम्ही कोणतीही करू शकता. ही सुरुवातीला ही करायची आणि त्यानंतर जमत असेल तर कंबर अजून पाठीमागे ताणायची आहे, म्हणजे जास्त त्याचा परिणाम होईल. ठीक आहे. तर ही जी नमस्कार स्थिती आहे, नमस्कार स्थिती घेतल्यानंतर हात अशा पद्धतीनंही पाठीमागे नेता येतात. ठीक आहे. तर एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करते श्वास कसा घ्यायचा. आता 2 सूर्यनमस्कार मी तुम्हाला दाखवले, आपल्याला 10 अजून बाकी आहेत. तर मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते की कशा पद्धतीनं श्वास कुठे रोखायचा आहे आणि कुठे सोडायचा आहे. ओम. आता तिसरं जे नाव आहे सूर्याचं, राम रीम रूम. ओके. ओम ह्रूम सूर्याय नमः. ठीक आहे. आता इथे श्वास घेत कधीही वर जात असताना श्वास घ्यायचा आहे, खाली येत असताना श्वास सोडायचा आहे. ओके. ओम ह्रूम सूर्याय नमः.
1 श्वास घेतला, 2 श्वास सोडत हळू खाली यायचे. आपला जो माथा आहे तो गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करायचा. टेकत नसेल जोर लावायचा नाही, हात सहज खाली ठेवायचं, मान खाली करायची. जेवढं जाईल तेवढं आपल्याला पुढे न्यायचं आहे. आता माझा माथा टेकतो म्हणून स्वतः झटका द्यायचा नाही. पाय पाठीमागून दाबा, शरीर पुढे न्या, ह्या पद्धतीनं टेकेल. 3 इथे श्वास सोडलेला आहे. आता श्वास घ्यायचा आहे, वर बघायचं आहे. 4 दोन्ही पाय पाठीमागे, इथे श्वास रोखून ठेवायचा आहे, इथेही रोखायचं आहे, इथेही रोखायचं आहे. आता ही जी पोश्चर आहे, इथे चवडे टेकवायचे, गुडघे टेकवायचे. आपला जो सीटचा भाग आहे तो वरच्या बाजूला राहील. छाती टेकवायची, हनुवटी टेकवायची. त्यानंतर श्वास घ्यायचा, भुजंगासन. परत श्वास सोडा, पाठीमागे खेचायचं आहे शरीर. पुन्हा श्वास घ्या, ही किंवा ही पोझिशन. पुन्हा श्वास सोडा, श्वास घ्या, सोडा. श्वास घेणं आणि सोडणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण श्वासावरच सूर्यनमस्काराचं महत्त्व अवलंबून आहे. तर तो श्वास वर जात असताना घेणं, खाली जात असताना सोडणं. जेव्हा आपण खाली काही पोझिस करतो त्यावेळेला तो श्वास थांबून ठेवणं, रोखून ठेवणं, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर चला, 3 सूर्यनमस्कार झालेले आहेत. आपल्याला रिदममध्ये करायचं आहे आणि तुम्ही पाहिलात, एक्सप्लेन करण्यापेक्षा मी जे करते त्याला जर तुम्ही फॉलो केला तर नक्कीच ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं कळेल, कारण ते प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. आता 4था सूर्यनमस्कार. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रेम भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 ओम ह्रं पुष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12. 6 पूर्ण झालेले आहेत. आता 7वा. पुन्हा राम. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8
12. चला पुढचा 7वा सूर्यनमस्कार. ओम ह्रीं मरीचे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 4 5 6 7 8 9 10 11 12. आता काउंटिंगचा थोडासा गोंधळ होताना आपल्याला दिसतो. तर ते काउंटिंग ही जी पहिली नमस्कार स्थिती आहे ती 1 ओम ओम ह्रीं सवित्राय नमः ही झाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. चला आता आपले 9 सूर्यनमस्कार पूर्ण झालेले आहेत. तरीही तुम्ही पाहू शकता मला दम लागलेला नाही, कारण मी गेले वर्षभर कंटिन्युअसली करते. त्यामुळे त्याचा जास्त दम लागणे किंवा त्रास होणे हा प्रकार काही होत नाही. तुम्ही मला पाहू शकता पूर्ण शरीर माझं कसं दणकट आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर रोज 12 सूर्यनमस्कार घालणं खूप गरजेचं आहे. तर चला पुढचा सूर्यनमस्कार घालायचा आहे आपल्याला. ओम ह्रोम 10 झालेले आहेत. ओम ओम ह्रोम अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता शेवटचा सूर्यनमस्कार. ओम ह्रं भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर अशा पद्धतीनं आपल्याला 12 सूर्यनमस्कार घालायचे आहेत. आज मला दम लागत नाही, परंतु सुरुवातीचा 1 महिना मला शवासन घेणं खूप गरजेचं वाटायचं. आता तुम्ही 5-6 जरी केला किंवा 4 केला, नवीन आहात तर तुम्हाला शवासन अत्यंत गरजेचं आहे. आपला जो श्वास आहे तो शांत करायचा. शरीर जे गरम झालेलं आहे त्याला शांत करायचं आहे, जे अत्यंत गरजेचं आहे. कारण सूर्यनमस्कार झाल्यानंतर आपल्याला काही योगासनं करायची आहेत. ती योगासनं करण्यासाठी आपलं शरीर, मन आणि श्वास
शांत करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी शवासन, सूर्यनमस्कार झाल्यानंतर शवासन केलं तर त्याचा आनंद तुम्हाला काय आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, तर तुम्हाला रोज सूर्यनमस्कार करायचे आहेत. तुम्ही करत असाल तर तुम्हाला काय अनुभव येतो किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये बोला, माझ्याशी शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.